महिना शुभ योगांचा भरघोस लाभ प्राप्तीचा जवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखतं। ही बाब धनु राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायची आहे। गुरुदेवांची मूळ त्रिकोण रास अग्नितत्वाची व आपलं ध्येय निश्चित करून त्यानुसार चालणारी रास म्हणून धनु राशीची विशेष ओळख आहे। नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण नोव्हेंबर 2023 महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत। त्यामध्ये आजच्या भागात आपण धनु राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत। विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत। सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका। व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीचं गोचर अत्यंत महत्त्वाचे ठरतं। धनु राशीचे स्वामी गुरुदेव तुमच्या पंचम स्थानात विराजमान आहेत, म्हणजे केंद्राचे स्वामी त्रिकोण स्थानात विराजमान आहे, ज्यामुळे एकीकडे ते धर्म त्रिकोण पूर्ण करीत आहे तर दुसरीकडे केंद्र त्रिकोण योग देखील पूर्ण होत आहे, ज्याला आपण लक्ष्मीनारायण योग असं म्हणतो, ज्यामुळे व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने तुमच्यामध्ये अत्यंत सकारात्मक प्रभाव निर्माण झालेले आहे। प्रश्न येणार असतील तर येऊ द्या, त्यांच्याशी संघर्ष कसा करायचा, बुद्धिमत्तेने, ज्ञानाने, परिश्रमाचे मार्ग कसा काढायचा, हे सर्व कौशल्य तुमच्यात विकसित झालेलं आहे। थोडक्यात तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध आणि संपन्न करणारा हा कालखंड आहे, म्हणून त्याचा सदुपयोग करायलाच हवा। दहन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता धनु राशीसाठी शनिदेवांची स्थिती अत्यंत महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत। शनिदेव या काळात तुमच्या तृतीय स्थानामध्ये विराजमान आहेत, ज्यामुळे धनेश धनाच्या धनात ही स्थिती निर्माण झाली आहे, जी अत्यंत शुभ मानली जाते। भावात भाव नियमानुसार शनिदेव या काळात तुमच्यासाठी अत्यंत प्रबळ झालेले आहेत। विशेष बाब म्हणजे ते तुमच्या राशीस्वामीसोबत लाभयोग देखील करीत आहेत। एकंदरीत धनप्राप्ती होणं, कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं, वाणीमध्ये बुद्धिमत्ता विकसित होणं यासारखे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील, म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा। पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता धनु राशीसाठी पुन्हा एकदा शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेश देखील आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे ते तुमच्या परिश्रम स्थानात विराजमान आहेत। शनिदेवांना पत्रिकेतील तृतीय स्थान विशेषत्वाने मानवतं, त्यामुळे येथील शनिदेवांचे शुभ प्रभाव धनु जातकांना प्राप्त होतात। थोडक्यात परिश्रमाच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहील, त्याचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा। वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता इतर सर्व बाबतीत अत्यंत सकारात्मक असलेली तुमची पत्रिका नवीन वास्तू किंवा वाहन घेण्याच्या बाबतीत मात्र सहकार्य दाखवत नाही, किंबहुना घरातील सुखशांती देखील अनेक वेळा ढवळून निघू शकते। तसंही वास्तू किंवा वाहन या गोष्टी आपण काही रोज घेत नसतो, म्हणून कोणत्याही प्रकारची घाई न करता थोडी प्रतीक्षा करणं, शुभयोगांची वाट बघणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहील, कारण या गोष्टी शुभयोगांवर घेतल्या तर त्या अधिक लाभदायक ठरतात। ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या। शिक्षण, इष्टदेवांचं सहकार्य, प्रणय या दृष्टीने विचार केला असता पंचम स्थानामध्ये तुमचे राशीस्वामी गुरुदेव विराजमान आहेत, त्याचवेळी तुमचे पंचमेश लाभ स्थानात आहेत, त्यामुळे शिक्षणातून लाभ प्राप्त करणं, नवीन शिक्षण घेणं, शिक्षणात यश मिळवणं, स्पर्धा परीक्षेत यश मिळवणं, ध्येय निश्चित करून अभ्यास करणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील। इष्टदेवांचं सहकार्य प्राप्त होईल। विवाह इच्छुक वधूवरांचे विवाह जुळून येतील, सोबतच मैत्रीचं रूपांतर प्रेमात होण्याचे योग निर्माण होत आहे।
थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक ठरेल, म्हणून त्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता धनु जातकांना या महिन्यात सर्वसामान्यपणे उत्तम आरोग्य लाभेल. अर्थात ताप येणं किंवा सर्दी खोकला येणं यासारखे आजार हे मानवी शरीराला लागू असतात, परंतु सर्वसामान्यपणे या काळात तुमचं आरोग्य उत्तम राहील. ज्या जातकांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल, मात्र अत्यंत गरज असल्याशिवाय कर्जाचा विचार करू नये. स्पर्धक स्वतःहून माघार घेतील. हितशत्रू त्यांच्या कारवाया करण्यावाचून थांबणार नाही. कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल तर पुढील तारीख मिळवण्यासाठी प्रयत्न करावा. महत्त्वाची कागदपत्र जपून ठेवावीत, असा सल्ला तुम्हाला विशेषत्वाने देण्यात येत आहे. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता हा महिना व्यावसायिक धनु जातकांसाठी लाभाचा, तर नोकरी करणाऱ्या जातकांसाठी समाधानाचा राहील. अर्थात व्यावसायिक जातकांना या काळात मोठा लाभ प्राप्त होईल. व्यवसाय वृद्धी घडून येईल. व्यवसायात तुम्ही संकल्पना राबवू शकाल, तर नोकरी करणारे जातक आपल्या कार्यस्थळी खूप चांगल्या प्रकारे कार्य करतील. त्या कामातून त्यांना समाधान प्राप्त होईल, जे अधिक चांगलं काम करण्यासाठी खूप आवश्यक असतं. थोडक्यात हा महिना दोन्ही आघाड्यांवर धनु जातकांसाठी लाभदायक म्हणता येईल, म्हणून त्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा. भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता धनु राशीसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या तृतीय स्थानात स्वराशीचे शनिदेव विराजमान आहेत, ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो. तसंच तुमच्या लाभस्थानातून अनेक ग्रह प्रवास करणार आहेत, त्यामुळे त्यालाही आपण शुभ संकेत म्हणू शकतो. त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे आतापर्यंत राहू ग्रह जो तुमच्या पंचम स्थानातून गुरुदेवांसह प्रवास करीत होता, तो आता चतुर्थ स्थानात गेलेला आहे, ज्यामुळे गुरुदेवांनी तुमच्यासाठी धर्म त्रिकोण पूर्ण केला आहे. त्यालाही आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो. या सर्वांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहे, म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता धनु राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे कर्मेश आहेत. बुधदेव 6 नोव्हेंबरपर्यंत तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे. ज्योतिष नियमानुसार कर्मेश जेव्हा लाभस्थानात असतो तेव्हा कर्मातून लाभ प्राप्त होतो. तशा शुभ संधी निर्माण होतात. त्यानंतर बुधदेव राशी परिवर्तन करून तुमच्या व्ययस्थानात प्रवेश करतील, ज्यामुळे व्यवसायासाठी, कार्यक्षेत्रासाठी तुम्ही काही खर्च त्या काळात कराल. नंतर ते खर्च तुम्हाला लाभदायक ठरतील. ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्यावी. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात अनेक ग्रहांचं गोचर तुमच्या लाभस्थानातून होत आहे. मुख्य बाब म्हणजे तुमच्या दोन्ही त्रिकोणाचे स्वामी अर्थात मंगळ आणि रवी हे दोन्ही लाभस्थानात आहेत. दुसऱ्या पंधरवाड्यात रविदेव तुमच्या व्ययस्थानात प्रवेश करतील, मात्र पहिला पंधरवाडा हा पूर्णपणे तुमच्यासाठी लाभाचा राहील. पंचमेश आणि भाग्येश लाभात असण्याचे अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होतील, म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता तुमचे व्ययेश लाभस्थानात विराजमान आहेत, म्हणजे व्ययेश व्ययाच्या व्ययात जाऊन बळकट झालेला आहे, ज्यामुळे खर्चाचे अनेक योग निर्माण होणं, अनपेक्षित खर्च करावा लागणं, प्रवासासाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी, शिक्षणासाठी किंवा कारण नसताना देखील तुमचा प्रवास होणं, असे अनेक खर्चाचे योग तुमच्यासाठी निर्माण होत आहे. यातील काही योग शुभ आहेत तर काही अशुभ देखील आहेत. त्यामुळे तुमची मूळ कुंडली पाहून ते अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करता येईल. परंतु एकंदरीत मंगळाचं हे गोचर तुमच्यासाठी शुभदायक आणि लाभदायक आहे. प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, काही दिवस तणावाचे, संघर्षाचे जातात.
आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं. त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात धनु जातकांसाठी 8, 18 आणि 26 हे दिवस शुभ आहेत. म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करा. तसंच 6, 15 आणि 24 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहेत. संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल. म्हणून या दिवसामध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्यायला हवी, जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यातील उपायांचा विचार केला असता आपल्याला माहिती आहे की या महिन्यात दीपावलीचा मोठा उत्सव आहे. या शुभ उत्सवामध्ये घरात सुखशांती नांदावी, देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न व्हावी, देवी सरस्वतीने तुमचं भाग्य प्रगल्भ करावं, यासाठी मी राशीनुसार काही मंत्र देत आहे. त्यानुसार धनु राशीसाठी देवी सरस्वतीचा ओम सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा हा मंत्र देण्यात येत आहे. या मंत्राचा तुम्ही दररोज जाप करावा, त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. अशा प्रकारे मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी नोव्हेंबर 2023 कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे. तुमच्या राशीचे तुम्ही बघा. मित्रांना, नातेवाईकांना त्यांच्या राशीचे दिवाळी भेट म्हणून पाठवायला विसरू नका. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.